शेतकऱ्यांचा मित्र मानला गेलेल्या नाग आणि साप यांच्या पूजनाचा दिवस म्हणून नागपंचमीचा दिवस आपल्याकडं श्रावणामध्ये पाळला जातो. भारतीय सणांचा महिमा हा असा अस्सल मातीशी जुळलेला, त्यामुळं अगदी विषारी असला तरीसुद्धा नाग साप यांचा शेतकऱ्यांना होणारा उपयोग लक्षात घेऊन त्याचंही पूजन करण्याची आपल्याकडं पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता असंही म्हटलं जातं आणि त्यामुळं त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असंही मानलं जातं. शेतकऱ्याच्या नांगराच्या फळानं नागिणीची 3 पिल्लं मृत्युमुखी पडल्याची कथाही आपण लहानपणापासून ऐकत आलो. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाहीत, खणत नाहीत. घरीही शक्यतो भाज्या चिरायच्या नाहीत, तवा वापरायचा नाही असं